हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 3 पाहत आहोत, अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यापैकी प्रॉब्लेम सेट 3 आज आपण पाहणार आहोत. या चॅप्टरमधील सगळे प्रॅक्टिस सेट यावर आपण कव्हर केलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. आज आपण प्रॉब्लेम सेट 3 सुरू करतोय. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, काय टॉपिक आहे? प्रॉब्लेम सेट 3. काय म्हणलं? फर्स्ट क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन. काही सब क्वेश्चन दिलेत आपल्याला आणि त्याचे करेक्ट आन्सर चूज करायचं आहे. काय म्हणलेत? फर्स्ट क्वेश्चन, द सिक्वेन्स -10, -6, -2, 2 ... ती ए पी आहे, तर त्याचा डिफरन्स किती असेल आपल्याला पाहायचं आहे. आणि जर ए पी नसेल तर कितीच आहे. ओके, काय आहे फर्स्ट टर्म? जर T2 - T1 जर पाहिला आपण, किंवा T3 - T2 पाहिला, बस दोनच खूप होतील, विच इज इक्वल -6 -10. ओके, T3 किती आपल्याकडे? -2 -6 विच इज इक्वल टू इथे होतील 4. इथे पण 4. पुढचा चेक केला तर 2 + 2 विच इज इक्वल टू 4. ते पण होतील. ओके, म्हणजे काय होते इथं डिफरन्स किती आहे? 4चा, विच आहे ए पी विथ डिफरन्स 4. ऑप्शन बी. चला, सेकंड काय पहा. फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन ए पी आर ... म्हणले हुज फर्स्ट टर्म इज -2 अँड कॉमन डिफरन्स इज -2. पहिली टर्म किती आहे? -2, म्हणजे ए -2 आहे. तर ए + डी, ए + 2d आणि ए + 3d आपल्याला काढायचा असतो. म्हणजे ए + डी साठी काय करणार आपण? -2 ए + 2d साठी -2 + 2 टाइम्स -2. इथे ए + 3d साठी -2 + 3 टाइम्स -2. म्हणजे किती होतील? हा पहिली टर्म -2, दुसरी टर्म -4. किती होतील? 2 × -2 -4 -4 -6 आणि इथे होतील -6 to 8 -8. म्हणजे कोणत्या इक्वेशनमध्ये आपलं फर्स्ट 4 टर्मचं? -2 -4 -6 आणि -8. ऑप्शन सी. चला, नेक्स्ट पहा. क्वेश्चन नंबर 3 काय? व्हॉट इज सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स? पहिल्या 30 नॅचरल नंबरची सम काय येईल? एस एनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? एस एन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट ए + एल. एल म्हणजे आपलं TN. बरोबर आहे. आता काय म्हणलं? फर्स्ट 30 नॅचरल नंबर. पहिला नॅचरल नंबर काय असणार? 1 असणार आहे, 1. आणि लास्ट नॅचरल नंबर किती असणार आहे? 30 असणार आहे, 30वाला. 30 n पण 30 विच इज इक्वल टू 15 येतील इंटू 31. 31 × 50 किती होतील? 465. ऑप्शन बी. चला, फोर्थ क्वेश्चन काय पहा. फॉर अँड गिवन ए पी T7 इज इक्वल टू 4 आणि डी इज इक्वल टू -4. T7 दिला आपल्याला, इज इक्वल टू 4 आणि डी इज इक्वल टू किती दिला? -4. एची व्हॅल्यू काढायची. T7 साठी फॉर्म्युला ए + n - 1d म्हणजे 7 - 1d इज इक्वल टू 4. म्हणजे ए + 6d इज इक्वल टू 4. आपल्याला डीची व्हॅल्यू दिली पहा, ए + 6 × डीची व्हॅल्यू किती आपल्याकडे? -4 इज इक्वल टू 4. इथे होतील ए + 724 -24 आहे तिथे, इज इक्वल टू 4. आता हे -24 तिकडे जाऊन +24 होतील. ए इज इक्वल टू 4 + 24. ए इज इक्वल टू 28. एची व्हॅल्यू काय असेल? 28. डी ऑप्शन. चला, फिफ्थ क्वेश्चन काय? फॉर अँड गिवन ए पी ए इज इक्वल टू 3.5, डी इज इक्वल टू 0 आणि एन इज इक्वल टू 101. व्हॉट इज TN? TN काय असेल? तर पहा, डिफरन्स किती आहे? 0. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे. डिफरन्स 0 असेल तर पहिली टर्म पण 3.5, दुसरी पण 3.5, तिसरी पण 3.5. सगळ्या 3.5 येतील. म्हणजे कितीवी पण टर्म असू देत, तर काय असेल? 3.5. 6वा क्वेश्चन काय पहा. इन ए पी फर्स्ट 2 टर्म्स आर -3 and 4. फाइंड 21st टर्म. 21वी टर्म काढायची सांगितली. फर्स्ट 2 टर्म दिलं असेल म्हणजे ए इज इक्वल टू काय दिलं आहे? -3 आणि डिफरन्स 4 - -3 म्हणजे 4 + 3 विच इक्वल टू 7. डिफरन्स 7 आहे. काय करायचं आहे आपल्याला? 21 टर्म काढायची आहे.
21 इज इक्वल टू ए प्लस 21 मायनस 1 डी. मग काय होतील विच इज इक्वल टू ए प्लस 20 इन डी. मग काय होतील एची व्हॅल्यू किती आपल्याकडे -3 प्लस 20 आणि डीची व्हॅल्यू 7 इज इक्वल टू -3 प्लस 140. मग किती उत्तर 137. सी ऑप्शन. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. चला क्वेश्चन नंबर 7 काय पहा. फॉर ए पी एनी ए पी डी इज इक्वल टू 5. डीची व्हॅल्यू किती दिली 5. तर T18 मायनस T13 काढायचा आहे. T18 मायनस T13 काय असेल T18 साठी फॉर्म्युला ए प्लस n मायनस 1 म्हणजे 18 मायनस 1 डी मायनस T15 साठी ए प्लस 15 मायनस 1 डी इज इक्वल टू काढायचं आपल्यासाठी. मग सोडूयात त्याला विच इज इक्वल टू ए प्लस 19 डी मायनस ए आणि हा मायनस 15 मायनस 1 किती होतील 14 डी. ओके आता प्लस ए मायनस ए कॅन्सल होतील. 19 डी मायनस 14 डी किती होतील 5 डी आणि डीची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5 आहे म्हणजे किती होतील विच इज इक्वल टू 5 इंटू 5 25 होतील. सी ऑप्शन. आता पुढलं काय सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3. पहिल्या 5 मल्टिपल ऑफ 3ची सम सरळ सरळ करू शकतो आपण. 3 दुसरा आहे 6 9 12 15. ॲक्च्युअली मध्ये सम करा किंवा काहीही करा काही फरक पडत नाही. 45 45 सरळ सरळ सम केलं तर तुम्ही 45 तुम्हाला मिळून जाईल. जास्त काही विनाकारण ते फॉर्म्युलामध्ये जाण्याची गरज नव्हती. नाही तर ए इज इक्वल टू 3 आणि डी इज इक्वल टू 3चा फॉर्म्युला घेऊन S5 तुम्ही काढू शकता. त्याबद्दल कॅल्क्युलेशन करा तरी मिळेल. काय दिलं 9th क्वेश्चन 15 10 5 डॉट डॉट इन दिस ए पी सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स इज एस 10 काढायचं आपल्याला. काय करतात आपल्याला एस एनचा फॉर्म्युला काय एस एन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 डी. आपल्याला किती काढायचा आहे S10 काढायचा पहा. S10 इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a 2 इंटू फर्स्ट टर्म किती आपल्याकडे तिथे 15 आहे पहा. 15 प्लस n-1 10-1 आणि डीची व्हॅल्यू किती आपल्याकडे 10 मायनस 15चा डिफरन्स येईल ना विच इज इक्वल टू -5चा डिफरन्स. डीची व्हॅल्यू किती येईल -5. मग किती होईल पहा 2 5 मग 2 इंटू 15 काय होईल त्याचे 5 इन ब्रॅकेट 15 टू 30 प्लस 9 इंटू -5 मग किती होतील 5 इन ब्रॅकेट 30 मायनस 45 30 मायनस 45 येतील 15 येतील -15 आणि 5ची मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू -75 फर्स्ट ऑप्शन. ओके चला लास्ट क्वेश्चन काय पहा. इन an AP first term is 1 and last term is 20. Okay sum of all terms is 399. find n. n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग आपला तो फॉर्म्युला एस एनचा दुसरा SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट TN प्लस T1 फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मची सम. तर SN किती दिला आहे आपल्याला SN दिला आहे सम ऑफ ऑल टर्म 399 दिला आहे. 399 इज इक्वल टू n/2 तसंच राहू द्या n/2 इन ब्रॅकेट TN प्लस T1 फर्स्ट टर्म किती आहे 1 आणि लास्ट टर्म 20 प्लस 1 काय येईल 20 प्लस 1 21 होतील. तिकडे डिवाइडला येतील डिवाइडला इकडे मल्टिप्लाय येईल म्हणजे काय राहील शिल्लक 399 इंटू 2 डिवायडेड बाय 21. 7 3 21 7 5 35 7 7 49 3 1 3 9 19 2 38 इज इक्वल टू n. यांची व्हॅल्यू काय येईल 38. बी ऑप्शन. ओके चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला सेकंड क्वेश्चन काय पहा. चला फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड ऑफ एन AP. APच्या एंडकडून फोर्थ टर्म पाहिजे लास्ट फोर्थ टर्म. ही कशी काढायची असते तुम्ही तर रेग्युलर मेथडने जा किंवा आता एक मेथड म्हणजे रेग्युलर मेथडने कसं एनची व्हॅल्यू काढा त्यातून 4 मायनस करून n-4ची किंमत मिळेल आणि मग ती टर्म काढू शकता. किंवा एक बेस्ट वे माझ्याकडे त्याला आपण काय करूयात रिव्हर्स करूयात. म्हणूयात गिवन AP इज
इज काय -11 -8 -5 डॉट 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 कुठं काय 49पर्यंत. मग रिव्हर्स द AP, रिव्हर्स दी AP वी गेट काय मिळालं आपल्याला. पहिली टर्म 49 डॉट 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 -5 -8 आणि -11 -11 लास्ट टर्म होईल. रिव्हर्स AP सुद्धा कायचा असतो आपला APचा असतो. आपला AP सरळ लिहिला काय आणि उलटा लिहिला काय दोन्ही साईडने काय तो AP येतो. ते प्रॉपर्टीज आपण पाहिलं होतं पहा. आता रिव्हर्स ऑफ द AP जर आपल्याला मिळाला आहे तर आपण म्हणू शकतो हिअर A इज इक्वल टू 49 D इज इक्वल डिफरन्स म्हणजे सगळ्यामध्ये डिफरन्स सारखाच असतो. मग मी शेवटच्या दोनमधला काढला काय किंवा पहिल्या दोनमधला काढला काय काही फरक पडत नाही. म्हणजे काही नेक्स्टमधून प्रिव्हियस मायनस करायचं म्हणजे -11 -8 म्हणजे किती होतील -+8 इट्स इज इक्वल टू -3 ऑप्शन येईल. ओके डीची व्हॅल्यू काय येईल -3. मग आता आपल्या TN चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे TN इज इक्वल टू A + n-1 D. आता लास्ट 4 काढायची होती. आता फर्स्ट 4 काढायला लागेल म्हणजे T4 इज इक्वल टू Aची व्हॅल्यू किती पहा 49 + n-1 म्हणजे 4 - 1 आणि Dची व्हॅल्यू -3 विच इज इक्वल टू 49 + 3 × -3 तर त्याचा 9 होतील. 49 - 9 विच इज इक्वल टू 40. देअरफॉर आता हे काय झाली 4th टर्म झाली. मग आपण शकतो लास्ट 4 टर्म. Therefore, 4th term from the last of given AP is 40. ते किती असेल 40 असेल. ओके चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला थर्ड क्वेश्चन काय पहा. इन एन AP the 10th term is 46 and sum of 5th and 7th term is 52. 10 टर्म दिली आणि सम ऑफ 5th आणि 7th टर्म दिली. ओके पाहूयात ते AP काय असेल. म्हणूयात गिवन दॅट T10 इज इक्वल टू 46. T10चा फॉर्म्युला काय आपल्याकडे A + 10 - 1 D इज इक्वल टू 46 म्हणजेच A + 9D इज इक्वल टू 46. इक्वेशन नंबर 1. ओके आल्सो आणखी काय दिलं आपल्याला तर आणखी दिले पहा 5th टर्म आणि 7th टर्मची सम दिली. म्हणूयात आल्सो T5 + T7 इज इक्वल टू किती दिला आहे 52. मग T5चा फॉर्म्युला काय आहे A + 5 - 1D प्लस T7चा A + 7 - 1D इज इक्वल टू 52 होईल. बरोबर आहे. मग काय होईल A + 4D + A + 6D इज इक्वल टू 52. A + A होतील 2A आणि 4D + 6D काय होतील 10D. 2A + 10D इज इक्वल टू 52. 2 कॉमन काढला तर A + 5D इज इक्वल टू 52 म्हणजे A + 5D इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 2. A + 5D इज इक्वल टू किती होतील 26. इक्वेशन नंबर 2. दुसरं इक्वेशन मिळालं पहिले दोन मिळाले तर आपण काय करू शकतो सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्ट 1 from 2. 1 from 2 सबट्रॅक्ट केलं तर 2 काय आपल्याकडे A + 5D इज इक्वल टू 26 आणि फर्स्टवालं A + 9D इज इक्वल टू 46. डझंट मॅटर सबट्रॅक्शनसाठी मायनस साईन. मग काय होईल A - A 0 5D - 9D - 4D इज इक्वल टू 26 - 46 किती होईल -20. D इज इक्वल टू काय होईल -20 डिवायडेड बाय -4. मग मायनसला मायनस कॅन्सल 4 × 5 = 20 म्हणजे D इज इक्वल टू 5. Dची व्हॅल्यू काय मिळेल 5 मिळेल. मग काय होईल आता पुट इन कुठे करूयात 2 पुट केलं तर काय होईल पुट इन 2 केलं तर A + 5 × Dची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू 26 म्हणजेच A + 5 × 5 = 25 इज इक्वल टू 26. A इज इक्वल टू 26 - 25. A इज इक्वल टू 1. याची व्हॅल्यू काय भेटेल 1. मग काय म्हणू शकतो आपण देअरफॉर रिक्वायर्ड AP इज आता पहिला काय असतो A + D A + 2D डॉट डॉट मोर दॅन सफिशियंट इतके इन्फॉर्मेशन. याची व्हॅल्यू 1 दुसरी कॉमा
1 प्लस डीची व्हॅल्यू 5 कॉमा 1 प्लस 2 इंटू 5 कॉमा डॉट डॉट. मग फायनल आन्सर लिहा. देअरफॉर रिक्वायर्ड AP इज पहिली टर्म 1, दुसरी 1 प्लस 5 6, पुढची 1 5 2 10 आणि 1 11 11 डॉट डॉट अशा पद्धतीचं AP असेल. चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलं आहे. फोर्थ क्वेश्चन. द AP इन विच फोर्थ टर्म इज -15 and 9th टर्म इज -30. ओके. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. फर्स्ट 10 नंबर्स. ओके. पुण्यात चला सम काढण्यासाठी आपलं A आणि D पाहिजे किंवा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म पाहिजे. काहीच नाही आहे तर मग आपण करूया सुरुवात. गिवन दॅट काय फोर्थ टर्म म्हणजे T4 इज इक्वल टू -15 दिला आहे. म्हणजेच A प्लस 4 - 1 D इज इक्वल टू किती दिला आहे -15. म्हणजेच A प्लस 3D इज इक्वल टू -15. इक्वेशन नंबर 1. दुसरं काय दिलं आपल्याला. आल्सो T9 दिला आहे पहा. आल्सो T9 इज इक्वल टू -30. म्हणजे काय T9साठी फॉर्म्युला A प्लस 9 - 1 D इज इक्वल टू -30. 9 मायनस होतील 8 होतील. A प्लस 8D इज इक्वल टू -30. ओके. चला दोन इक्वेशन मिळाले. दोन्हींची काय करूयात सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. जर 2 मधून आपण 1 सबट्रॅक्ट करतोय तर 2 काय आपल्याकडे A प्लस 8D इज इक्वल टू -30 आणि 1 काय आहे A प्लस 3D इज इक्वल टू -15. मग सबट्रॅक्शन काय येईल बरं. इथे मायनस इथे मायनस आणि इथे प्लस. मग A मायनस A 0 8D मायनस 3D किती होतील 5D. 5D इज इक्वल टू -30 प्लस 15 किती होतील -15. आता 5D वाढला गेला तर D इज इक्वल टू -15 डिवाइड बाय 5 म्हणजे D इज इक्वल टू -3. Dची व्हॅल्यू मिळाली. Aची व्हॅल्यू मिळवण्यासाठी काय करावं लागेल 14 कुठे करूयात 1 मध्ये गेलं तर काय होईल A प्लस 3D 3 इंटू -3 इज इक्वल टू -15. मग येतील A प्लस -9D होतील 3 त्याचा 9 होतील. A -9 इज इक्वल टू -15. -9 तिकडे जाऊन +9 होईल पहा. A इज इक्वल टू -15 प्लस 9 मग किती होतील A इज इक्वल टू -6. याची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला -6. मग काय विचारलं त्यांनी फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. टू फाइंड सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स SN. यांची व्हॅल्यू किती असेल N इज इक्वल टू 10 वापरायचं आहे. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1D. Okay, which is equal to N/2 10 divided by 2 in bracket 2A 2 into -6 plus N-1 10 minus 1 D ची व्हॅल्यू -3 which is equal to 5 in bracket 10 by 2 किती 5 होतील. इथं -6 into 2 -12 इथं 10 - 1 इथं 9 plus 9 into -3 which is equal to काय येईल 5 in bracket -12 9 3 जा 27 -27. मग फायनल सोल्युशन काय येईल पहा which is equal to SN is equal to येईल 5 in bracket मल्टिप्लाय किती राहील -12 -27 -39. मग मल्टिप्लाय केलं तर किती होईल -195. ओके. मग काय म्हणू शकतो आपण देअरफॉर सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स इज -195. सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स इज -195. ओके. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलं आहे 5th क्वेश्चन. 2 APs are given 9 7 5 ... आणि 24 21 18 ... if nth term of both the progression are equal find the value of n. ओके.
म्हणूयात फॉर ए पी एक ए पी घेऊयात, त्यांची एन टर्म काढूयात आणि इक्वल दाखवूयात नंतर. आता ए पी काय आपल्याकडे, फॉर ए पी 9 7 5 डॉट डॉट. हिअर ए इज इक्वल टू 9, डी इज इक्वल टू 7 minus 9 विच इक्वल टू -2. मग काय म्हणू शकतो, nth टर्म टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1d. एची व्हॅल्यू किती आपल्याकडे, एची व्हॅल्यू आहे 9 प्लस एन मायनस, ॲज इट इज डीची व्हॅल्यू किती आहे -2. मग आता -2 मल्टिप्लाय केलं तर काय होतील, 9 मायनस 2n मायनस मायनस प्लस 2. ओके, मग किती होतील 9 + 2 11 मायनस 2n. याला म्हणूयात 1. दुसरा काढूयात, फॉर ए पी कोणता ए पी घेऊयात, 24 21 18 डॉट डॉट. हिअर ए इज इक्वल टू किती आहे, डी इज इक्वल टू काय डीची व्हॅल्यू, तर 21 minus 24 which is equal to -3. मग काय होईल, therefore n term tn is equal to a plus n minus 1 d which is equal to, what is the value of a, ची value 24 आहे पहा, plus n minus 1 आणि d -3 which is equal to 24 minus 3n मायनस मायनस प्लस 3. 24 + 3 होतील 27 minus 3n, याला म्हणूयात 2. आता काय दिले, गिवन दॅट बोथ nth टर्म ऑफ बोथ एपीज आर इक्वल. गिवन दॅट nth टर्म ऑफ बोथ AP आर इक्वल. ओके, दोन्ही एपीचे एन टर्म इक्वल आहे म्हणजे काय होतील, देअरफॉर फ्रॉम 1 and 2. 1 मध्ये काय, तर 11 minus 2n इज इक्वल टू 27 minus 3n. -3 इकडे आणूयात, 11 ला पलीकडे पाठवूयात, 3n होतील इकडे प्लस येऊन, -2n इज इक्वल टू 27 minus 11 म्हणजेच n इज इक्वल टू 27 minus 11 होतील 16. ओके, मग काय करायचं आपल्याला, मग म्हणूयात टू फाइंड 16th टर्म, पुट n इज इक्वल टू 16 इन कुठल्याही एका 1 किंवा 2 मध्ये करू शकतो. 1 मध्ये केलं तर काय होईल, t16 इज इक्वल टू 11 minus 2 into 16 is equal to 11 minus 32 which is equal to -21. ओके, t16 किती मिळालं आपल्याला, -21. ओके, मग चला शेवट काय लिहायचं आपल्याला, आपलं काय विचारलं होतं, व्हॅल्यू ऑफ n and nth टर्म. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ n is 16 and nth term is -21 which is equal. ते काय असणार आहे, इक्वल असणार आहे. चला नोट करून घ्या, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलं पहा, इफ द sum of 3rd and 8th term of an AP is 7 and sum of 7th and 14th term is -3, then find 10th term. आपल्याला T10 काढायचं आहे. ओके, म्हणूयात गिवन दॅट काय दिलं आपल्याला, T3 + T8 इज इक्वल टू 7 दिला आहे. T3चा फॉर्म्युला a + 3 - 1 होईल, n - 1 आहे की नाही, d प्लस T8चा फॉर्म्युला a + 8 - 1 d इज इक्वल टू काय दिला आहे, 7. म्हणजे a + 2d + a + 7d इज इक्वल टू 7. a + 8 2a 2d + 7d 9d इज इक्वल टू 7. याला म्हणजे क्वेश्चन नंबर 1. आता दुसरं काय दिलं आहे, ऑल्सो T7 + T14 T7 + T14
इज इक्वल किती दिला आहे -3. मग काय होईल फॉर्म्युला ए प्लस 7 - 1 डी प्लस ए प्लस 14 - 1 डी इज इक्वल टू -3. मग काय होईल ए प्लस 6d प्लस ए प्लस 13d इज इक्वल टू -3. ए प्लस हे काय होतील 2a आणि 6d प्लस 13d 19d प्लस 19d इज इक्वल टू -3 2. म्हणून यात सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. आपण 2 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं म्हणलं काय 2a प्लस 19d इज इक्वल टू -3 आणि 1 काय आपल्याकडे 2a प्लस 9d इज इक्वल टू 7. सबट्रॅक्शन करायची आहे, इथे मायनस इथे मायनस आणि इथेही मायनस. 2a मायनस 2a किती होतील 0. 19d मायनस 9d 10d आणि -3 - 7 -10 10d इज इक्वल टू -10. म्हणजे काय होईल पहा d इज इक्वल टू -10 डिवाइडेड बाय 10 म्हणजे काय होईल d इज इक्वल टू -1. डी ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला -1. पुट इन 1 केलं तर 1 मध्ये जर पुट केली आपण तर काय आहे व्हॅल्यू d ची -1 म्हणजे 2a प्लस 9 इंटू -1 इज इक्वल टू 7 म्हणजे हे किती होतील 2a मायनस 9 इज इक्वल टू 7 -9 दिलं तर +9 होतील. 2a इज इक्वल टू 7 + 9 2a इज इक्वल टू 16. a इज इक्वल टू 16 डिवाइडेड बाय 2 a इज इक्वल टू 8. a ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला 8. आता व्हॉट डू टू फाइंड टू फाइंड 10th टर्म. टू फाइंड 10th टर्म काय मिळेल आपल्याला tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. n ची व्हॅल्यू किती घ्यायची n इज इक्वल टू 10 घ्यायची. मग t10 इज इक्वल टू a प्लस 10 मायनस 1 d इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 8 प्लस 10 मायनस 1 9 आणि d ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -1 म्हणजे काय होईल 8 मायनस 9 किती होतील -1 सोल्युशन येईल. म्हणजे t10 काय असेल -1. सोल्युशन लिहूया देअरफॉर 10th term is -1. 10th term काय असेल -1. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलंय 7th क्वेश्चन. इन एन AP फर्स्ट टर्म इज -5. ए काय दिलाय -5 दिलाय. लास्ट टर्म इज 45. tn दिलाय आपला 45. इफ सम ऑफ ऑल नंबर सगळ्या नंबरची सम दिली sn दिलाय 120. फाइंड हाऊ मेनी टर्म्स आर देअर. किती टर्म्स असतील आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. n शोधायचा आहे आणि सोबत काय शोधायचं आहे कॉमन डिफरन्स d पण शोधायचा आहे. चला करूयात. काय दिलंय गिवन दॅट लिहूयात. गिवन दॅट दिलाय a इज इक्वल टू -5. लास्ट टर्म म्हणजे tn इज इक्वल टू 45. ओके. sn दिलाय पहा. sn इज इक्वल टू 120. सम ऑफ ऑल टर्म्स दिली. आपल्याला काय करायचं आहे n इज इक्वल टू वॉट आणि d इज इक्वल टू वॉट. चला आपल्याकडे एसनचा एक फॉर्म्युला आहे पहा. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मवाला. आपल्याला फर्स्ट टर्म माहिती लास्ट टर्म माहिती आहे. फर्स्ट टर्म माहिती आहे लास्ट टर्म माहिती आहे आणि एस एम पण माहिती आहे. म्हणजे n मिळवणं काय अवघड होणार नाही आहे. म्हणून यात वी नो दॅट Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट a प्लस tn. ओके. आता t1 प्लस tn किंवा a प्लस tn कसा आहे वापरा फरक नाही पडत. म्हणजे sn ची व्हॅल्यू 120 इज इक्वल टू n/2 ॲज इट इज a ची व्हॅल्यू किती आहे -5 प्लस tn ची व्हॅल्यू किती आहे 45. 45 - 5 किती होतील 40. म्हणजे काय इज इक्वल टू n/2 इंटू 40. इथे 120 ॲज इट इज 220 हा 20 डिवाइडला पाठवायचा आहे. 120 डिवाइडेड बाय 20 इज इक्वल टू n. 0 0 कॅन्सल 2 6 6 इज इक्वल टू n. ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला 6 मिळाला. मग देअरफॉर आर 6 टर्म्स. हे तर मिळाला. आता कॉमन डिफरन्स काढायचा आहे. कुठलाही फॉर्म्युला वापरू शकतो. चला आपण tnचा फॉर्म्युला वापरूयात. ऑल्सो tn इज इक्वल टू a प्लस n-1 d विच इज इक्वल टू tn ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 45 पहा. a ची व्हॅल्यू किती आहे -5 प्लस n ची व्हॅल्यू किती आहे 6 - 1 आणि d ॲज इट इज
ओके, मग काय होईल कॅल्क्युलेशन, 45 इज इक्वल टू -5 प्लस 5d, 6 - 1 5 होतील, तर -5 कडे प्लस 5 होईल पहा, 45 प्लस 5 इज इक्वल टू 5d, म्हणजे 50 इज इक्वल टू 5d, 5 डिवाइड केलं तर 50 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू d, म्हणजे काय होईल 10 इज इक्वल टू d, d ची व्हॅल्यू किती भेटेल 10, म्हणजे therefore there are 6 terms and having common difference is equal to 10. ओके, तिथं 6 टर्म असतील आणि कॉमन डिफरन्स किती असेल 10 असेल. चला समजलं असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. काय दिलं पहा, क्वेश्चन नंबर 8, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36, फाइंड n. म्हणजे किती नॅचरल नंबरची सम 36 इथे हे सरळ सरळ प्रश्न आहे. म्हणूयात नॅचरल नंबर्स आर इन AP. AP मध्ये असतात ते विथ a इज इक्वल टू 1 आणि दुसरा काय असतो डिफरन्स इज इक्वल टू 2 - 1 इज इक्वल टू 1, कारण की सेकंड टर्म 2 असते, डिफरन्स पण 1, फर्स्ट टर्म पण 1. म्हणूयात गिवन दॅट SN इज इक्वल टू 36, बरोबर आहे का. मग SNचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, आपल्याला नॅचरल नंबर शोधायचे आहेत, म्हणजे n शोधायचा आहे. मग n/2 इन ब्रॅकेट 2a, 2 × 2a प्लस n-1d, n-1d, d ची व्हॅल्यू काही आपण काढलेली आहे ते टाकूयात नंतर 36, म्हणजे n/2 इन ब्रॅकेट 2a, 2 × a ची व्हॅल्यू 1 प्लस n-1 इंटू d ची व्हॅल्यू 1 इक्वल टू 36. काय होईल n/2 हा डिवाइड बाय 2 तिकडे जाईल मल्टिप्लाय, n इन ब्रॅकेट 2 प्लस n-1 इज इक्वल टू 36 इंटू 2. मग काय होईल n इन ब्रॅकेट n प्लस 1 हा 2 - 1 प्लस 1 होईल, n प्लस 1 इज इक्वल टू 72. मग आता हे काय होईल क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल, n ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल n² प्लस n आणि हा 72 इकडे -72 होईल इज इक्वल टू 0, म्हणजे -72 चे आपले फॅक्टर पाडायचे आहेत. किती पडतील ते 9 8 जा 9 8 जा आणि प्लस n पाहिजेत म्हणजे -8 जा, म्हणजे काय होईल n² प्लस 9n मायनस 8n मायनस 72 इक्वल टू 0, म्हणजे n कॉमन काढला तर n प्लस 9 आणि -8 कॉमन काढला तर n प्लस 9 इज इक्वल टू 0, म्हणजेच n प्लस 9 आणि n-8 इक्वल टू 0. therefore n प्लस 9 इक्वल टू 0 और n-8 इक्वल टू 0, म्हणजे n इज इक्वल टू -9 और n इज इक्वल टू 8. n काय आपला नॅचरल नंबर आहे. आता पहा n काय नॅचरल नंबर म्हणजे -9 डज नॉट बिलॉंग्स टू n. ओके, therefore n इज इक्वल टू 8. यांची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती, त्याची व्हॅल्यू आपण दिलेली आहे सोल्युशन. ओके, चला नोट करून घ्या. आपण एक प्रॉब्लेम पाहूया आणखी. ओके, काय म्हणले क्वेश्चन नंबर 9, डिवाइड 207 इन 3 पार्ट्स. 207 आपल्याला 3 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे, सच दॅट ऑल पार्ट्स आर इन AP. सगळे पार्ट कसे पाहिजेत AP मध्ये, अँड देअर प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स इज 4 6 2 3. त्यांचा सगळ्या स्मॉलर पार्टचा प्रोडक्ट काय पाहिजे दोन्ही 4 6 2 3. ओके, चला मग म्हणूयात लेट 3 पार्ट्स ऑफ 207 आर AP मध्ये पाहिजेत ना, आर इन AP. बी कोणते कोणते असतील ते, तर A - D, A आणि A प्लस D, म्हणजे काय होईल therefore A - D प्लस A प्लस A प्लस D, म्हणजे तिघांची सम काय आली पाहिजे 207, तेव्हा ते पार्ट्स होतील. म्हणजे आता -D प्लस D कॅन्सल झालं तर 3A इज इक्वल टू 207, म्हणजेच A इज इक्वल टू 207 डिवाइड बाय 3. 3 6 18, 3 9 27, 69 काय होईल A ची व्हॅल्यू होईल, A इज इक्वल टू 69. ऑल्सो
काय दिलं आपल्याला, गिवन दॅट स्मॉलर पार्टचा, दोन स्मॉलर पार्टचा प्रोडक्ट म्हणजे कोणते स्मॉलर पार्ट आपले ए आणि ए मायनस डी, कारण की मोठा आपण ए प्लस डी म्हटलं आहे, ए मायनस डी इंटू ए इज इक्वल किती दिला आहे 4623. ओके, म्हणजे काय होईल मग एची व्हॅल्यू काय 69 मायनस डी इंटू 69 इज इक्वल टू 4629. हा 69 डिवाइड केलं तर काय होईल पहा बरं, 69 मायनस डी इज इक्वल टू 4629 डिवाइडेड बाय 69. यांचं कॅन्सलेशन होऊन शिल्लक राहील आपल्याकडे 67. हा होईल 69 मायनस डी, मायनस डी कडून प्लस डी होईल, मग काय होईल पहा 69 मायनस 67 इज इक्वल टू डी, 2 इज इक्वल टू डी, डीची व्हॅल्यू काय भेटेल 2. देअरफॉर पार्ट्स आर, कोणते कोणते पार्ट आहेत, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी इज इक्वल टू ए मायनस डी 69 मायनस 2 69 आणि 69 प्लस 2, 69 मायनस 2 किती होतील 67, 69 71. देअरफॉर पार्ट्स ऑफ 207 आर 67, 69, 71. ओके, अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेटचे पहिले 9 क्वेश्चन पाहिले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे राहिलेले क्वेश्चन नंबर 10 टू क्वेश्चन नंबर 14 पाहणार आहोत. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, बस थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.